श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक ते ज्यांना लोक सहज दुर्लक्ष करतात आणि दुसरे ते ज्यांच्या फक्त उपस्थितीने वातावरण बदलतं. जेव्हा ते खोलीत प्रवेश करतात लोक आपोआप शांत होतात, कारण त्यांच्या डोळ्यात आत्मविश्वास असतो, बोलण्यात वजन असतं आणि वागण्यात अशी ताकद असते की समोरचा थर कापुरतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशा 15 खतरनाक गोष्टी ज्या तुमची पर्सनॅलिटी इतकी मजबूत बनवतील की लोक तुम्हाला कधीच हलकं घेणार नाहीत. पहिली गोष्ट, कमी बोला पण वजनदार बोला. नेहमी लक्षात ठेवा, मोठ्याने बोलणारा माणूस प्रभावशाली नसतो, तर शांत राहून योग्य वेळी बोलणारा माणूस धोकादायक वाटतो. जे लोक प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतात त्यांची किंमत कमी होते, पण जे लोक शांत राहतात त्यांच्या एका वाक्यालाही वजन असतं. दुसरी गोष्ट, डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. कमजोर लोक नजर चुकवतात, आत्मविश्वास लोक नजर भिडवतात. जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा नजर खाली करू नका, डोळ्यात डोळे घालून बोला. ही छोटी सवय समोरच्याला सांगते मी घाबरत नाही. तिसरी गोष्ट, स्वतःच्या भावना कंट्रोल करा. राग आला म्हणून ओरडणं, दुःख झालं म्हणून तुटून पडणं हे सामान्य लोक करतात, पण मजबूत व्यक्ती परिस्थिती काही असो स्वतःवर नियंत्रण ठेवते, कारण खरी ताकद शरीरात नसते, ती मनात असते. चौथी गोष्ट, स्वतःची किंमत ओळखा. जो माणूस स्वतःला स्वस्त समजतो जग त्याला अजून स्वस्त बनवतं. लोकांना खुश करण्यासाठी स्वतःला बदलू नका. तुमच्या वेळेची किंमत, स्वतःच्या मेहनतीची आणि तुमच्या उपस्थितीची किंमत ठेवा. पाचवी गोष्ट, कोणालाही गरजेपेक्षा जास्त महत्व देऊ नका. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीभोवती तुमचं संपूर्ण आयुष्य फिरवता तेव्हा तुम्ही स्वतःला कमजोर बनवता. लक्षात ठेवा, अटॅचमेंट जितकी जास्त तितकं दुखणं जास्त. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या ध्येयाभोवती फिरवा. 6वी गोष्ट, शरीर मजबूत बनवा. तुमची बॉडी तुमच्या व्यक्तिमत्वाचा पहिला परिचय असते. व्यायाम करणारा माणूस फक्त शरीराने नाही तर मानसिक दृष्ट्याही मजबूत असतो. दररोज स्वतःला थोडं कठीण बनवा, कारण आरामात राहणारे लोक आयुष्य खूप मोठं होत नाहीत. 7वी गोष्ट, वेळेची किंमत शिका. उशिरा येणारा माणूस स्वतःची किंमत कमी करतो. जो व्यक्ती वेळ पाळतो लोक त्याला गांभीर्याने घेतात. वेळेचा आदर करा, कारण यशस्वी लोकांची सर्वात मोठी ताकद म्हणजे शिस्त. 8वी गोष्ट, प्रत्येकाला तुमच्याबद्दल सगळं सांगू नका. तुमचे प्लॅन, तुमच्या कमजोरी, तुमची पुढची चाल सगळं जगाला सांगण्याची गरज नसते, कारण शांत माणूस लोकांना नेहमी रहस्यमय वाटतो आणि रहस्यमय लोकांपासूनच लोक जास्त घाबरतात. 9वी गोष्ट, नकार द्यायला शिका. नाही म्हणणं ही खूप मोठी ताकद आहे. जे लोक प्रत्येकाला खुश ठेवतात त्यांना शेवटी कोणीच किंमत देत नाही. तुमच्या मनाविरुद्ध गोष्टी होत असतील तर स्पष्ट नकार द्या. 10वी गोष्ट, स्वतःवर काम करत राहा. दररोज थोडं सुधारत राहणारा माणूस एक दिवस इतका पुढे जातो की लोक त्याच्याकडे फक्त बघत राहतात. नवीन गोष्टी शिका, नवीन स्किल्स विकसित करा, कारण ज्ञान हीच खरी पॉवर आहे. 11वी गोष्ट, लोकांच्या शब्दांपेक्षा कृती पहा. खूप लोक गोड बोलतात पण वेळ आली की साथ सोडतात. मजबूत व्यक्ती कोणाच्याही शब्दावर लगेच विश्वास ठेवत नाही, ती लोकांची कृती पाहते, कारण सत्य नेहमी कृतीत दिसतं. 12वी गोष्ट, एकटे राहायला शिका. जो माणूस एकटेपणाला घाबरतो तो आयुष्यात मोठे निर्णय घेऊ शकत नाही. एकटं राहणं म्हणजे कमजोरी नाही, ती स्वतःला ओळखण्याची ताकद आहे. 13वी गोष्ट, तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा. ज्याच्याकडे ध्येय नसतं तो प्रत्येकाच्या मागे फिरत राहतो, पण ज्यांचं लक्ष स्पष्ट असतं त्यांचं फोकस इतकं मजबूत होतं की लोक त्याला डिसेबल करायलाही घाबरतात. 14वी, अपमान लक्षात ठेवा पण शांत राहा. प्रत्येक गोष्टीला लगेच उत्तर देणं गरजेचं नसतं. कधी कधी शांतपणे मेहनत करून इतकं मोठं व्हायचं असतं की समोरच्याला त्याची चूक कळाली पाहिजे. 15वी गोष्ट, स्वतःवर इतकं प्रेम करा की कोणीही तुम्हाला तोडू शकणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखतात तेव्हा चुकीचे लोक आपोआप दूर जातात. स्वतःवर प्रेम करणारा माणूस कधीच भीक मागत नाही, ना प्रेमाची, ना लक्षणाची, ना मान सन्मानाची. मित्रांनो, फक्त बाहेरून कठोर दिसून कोणी धोकादायक बनत नाही. खरी ताकद असते ती मनाच्या लेवलवर, कारण जगात सगळ्यात जास्त भीती त्या व्यक्तीची वाटते जी शांत असते पण आतून अटळ असते. आता जाणून घेऊया पुढच्या खतरनाक सवय ज्या तुम्हाला सामान्य लोकांपेक्षा वेगळी बनवतील. 16वी, कोणाच्याही मागे धावू नका. जे लोक सतत लोकांच्या अप्रुव्हल मागे धावतात त्यांची किंमत कमी होते. लक्षात ठेवा, सूर्य कधीच कोणाला प्रकाश देण्यासाठी बोलवत नाही, लोक स्वतःहून त्याच्याकडे येतात. तसंच स्वतःला इतकं मजबूत बनवा की लोक तुमच्याकडे आकर्षित झाले पाहिजेत. 17वी गोष्ट, तुमचं दुःख सगळ्यांना दाखवू नका. प्रत्येकाला तुमच्या जखमा सांगितल्या तर लोक सहानुभूती कमी आणि कमजोरी जास्त पाहतात. मजबूत व्यक्ती रडत नाही असं नाही, पण ती योग्य ठिकाणीच भावना दाखवते. 18वी गोष्ट, स्वतःचे नियम बनवा. जग नेहमी तुम्हाला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेल, हे कर तसं जग. लोक काय म्हणतील, पण ज्यांचे स्वतःचे नियम असतात तोच आयुष्यात वेगळा उठून दिसतो.
19वा गोष्टी, भीतीवर हल्ला करा. ज्या गोष्टीची भीती वाटते तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करा. लोकांसमोर बोलायला भीती वाटते, मग लोकांसमोर बोला. रिजेक्शनची भीती वाटते, मग आयुष्यात रिस्क घ्या, कारण भीती पळून जात नाही, तिला हरवावं लागतं. 20वी गोष्ट, लोक तुम्हाला चुकीचं समजले तरी शांत राहा. प्रत्येकाला स्वतः बदल एक्सप्लेन करत बसू नका. गरुड कधीच कावळ्यांना सांगत नाही की तो किती उंच उडतो. तुमची किंमत वेळ दाखवेल. शिस्त ही तुमची ओळख बनवा. मोटिवेशन 2 दिवस टिकते, पण डिसिप्लिन आयुष्य बदलते. दररोज वेळेवर उठणं, काम पूर्ण करणं, व्यायाम, अभ्यास ही छोटी काम एका दिवसात तुम्हाला खतरनाक लेवलवर घेऊन जातात. 22वी गोष्ट, पैशाचं महत्व समजा. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला अनेकदा लोक दुर्लक्षित करतात, म्हणून फक्त भावना नाही तर आर्थिक ताकदही तयार करा. कारण स्वतःच्या पायावर उभा असलेला माणूस जास्त आत्मविश्वासाने जगतो. 23वी गोष्ट, तुमचं काम तुमच्यासाठी बोलू द्या. मोठ्या मोठ्या गोष्टी सांगणारे खूप भेटतील, पण शांतपणे रिझल्ट देणारे लोकच खरे धोकादायक असतात. बोलणं कमी करा, काम जास्त करा. 24वी गोष्ट, कोणालाही तुमची मानसिक शांतता खराब करू देऊ नका. काही लोक मुद्दाम प्रोव्होक करतात, कारण त्यांना तुमची रिॲक्शन पाहायची असते, पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा समोरच्याचीच हार होते. 25वी गोष्ट, स्वतःला रोज कठीण परिस्थितीत टाका. थंड पाण्याने आंघोळ करा, कठीण काम करा, कम्फर्ट झोन मधून बाहेर या, कारण सोपं आयुष्य जगणारे लोक कधीच मजबूत बनत नाहीत. 26वी गोष्ट, लोकांच्या टाळ्यावर जगू नका. लोक आज कौतुक करतील, उद्या टीका करतील. जर तुमचा आत्मविश्वास लोकांच्या मतावर अवलंबून असेल तर तुम्ही कायम कमजोर राहाल. स्वतःची किंमत स्वतः ठरवा. 27वी गोष्ट, शांत राहून निरीक्षण करा. सगळीकडे स्वतःबद्दल बोलत बसू नका. लोकांचं निरीक्षण करा. कोण खोटं बोलतं, कोण फक्त फायदा घेतं, कोण खरंच तुमच्या सोबत आहे. शांत लोक सर्वात जास्त मजबूतदार असतात, समजूतदार असतात. 28वी गोष्ट, स्वतःला कधीच स्वस्त बनवू नका. जिथे तुमची किंमत नाही तिथून शांतपणे निघून जा. अट्रॅक्शन साठी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमावू नका, कारण स्वतःचा आदर करणाऱ्या व्यक्तीला जगही आदर देते. 29वी गोष्ट, हार मानणं बंद करा. मोठे लोक आणि सामान्य लोक याच्यातला फरक फक्त एकच असतो. सामान्य लोक अडचण आली की थांबतात, मोठे लोक अडचणीलाही चालत राहतात. 30वी गोष्ट, अशी उपस्थिती बनवा की लोक नाव ऐकूनही सावध झाले पाहिजेत. तुमची ओळख आवाजाने नाही तर तुमच्या कामाने झाली पाहिजे. इतकं मजबूत व्यक्तिमत्व तयार करा की तुम्ही काही न बोलताही लोकांना तुमची किंमत जाणवली पाहिजे. मित्रांनो, या जगात सर्वात मोठी पॉवर म्हणजे स्वतःवरचं नियंत्रण, स्वतःचा विश्वास आणि स्वतःची किंमत. जेव्हा तुम्ही स्वतःला मजबूत बनवता तेव्हा लोक तुमच्याशी खेळण्याआधी 2दा विचार करतात. आजपासून स्वतःवर काम सुरू करा, कारण भविष्यातला तुमचा स्ट्रॉंगेस्ट व्हेरिएशन आजच्या निर्णयावर ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये लिहा, मी स्वतःला मजबूत बनवणार आहे. धन्यवाद.